झी 24 तास एक पाऊल पुढे। महापालिका क्षेत्रातल्या अनधिकृत होर्डिंग्स तातडीने हटवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेत। या संदर्भात याचिकाकर्त्यांचे वकील उदय वारुंजीकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। अनधिकृत होल्डिंग्स आणि बॅनर ताबडतोब काढावेत, 24 तासाच्या आतमध्ये काढावेत असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। एक याचिका होती कोर्टामध्ये, याचिकाकर्त्यांचे वकील उदय वारुंजीकर आपल्यासोबत आहेत। सर, आपल्या याचिकेमध्ये नेमकं काय म्हणणं होतं? सातारा जिल्ह्यामधली सुस्वराज्य फाउंडेशन या नावाची संस्था आहे, त्यांनी सातारा शहरामधल्या अनेक अनधिकृत होल्डिंगचे फोटो आणि त्याचा सगळा डाटा माननीय उच्च न्यायालयासमोर आणला आणि दाखवलं की याच्यावरती ऍक्शन घेतली जात नाहीये, म्हणून उच्च न्यायालयाने ऍक्शन घ्यायला सांगितली। सातारा म्युनिसिपल काउन्सिलनी 7 दिवसाच्या कालावधीमध्ये खूप चांगली ऍक्शन घेतली आणि म्हणून तो जी काही चांगली ऍक्शन होती ती संपूर्ण महाराष्ट्रात लागू करावी अशा प्रकारचा विचार माननीय उच्च न्यायालयासमोर मांडण्यात आलेला होता। त्याप्रमाणे उच्च न्यायालयाने 24 तासाच्या आतमध्ये ही जी काही अनधिकृत इलिगल होल्डिंग्स आहेत आणि विदाउट परमिशन, विदाउट कुठलीही परवानगी न घेता उभारलेले जे बॅनर्स, पोस्टर्स आहेत ते काढून टाकावेत अशा प्रकारचे आज आदेश पारित केलेले आहेत। या होल्डिंग्सवर जर कोणाचे फोटो असतील आणि ते होल्डिंग्स इनलिगल असतील आणि ते जर होल्डिंग्स काढण्यात आले नाही तर त्या होल्डिंगवर ज्यांचे फोटो असतील त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने सांगितलेले आहेत। त्याचबरोबर संबंधित जे आयुक्त आहेत त्यांना देखील या संपूर्ण प्रकरणी जबाबदार धरलं जाईल। पुढे जर्नलिस्ट अशरफ सह अजित पांढरे, झी 24 तास, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।